झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत दादर चौपाटीवर सध्या महाशेवाळ पसरलंय। गेल्या 2 दिवसांपासून चौपाटीच्या किनाऱ्यावर हे शेवाळ पसरलंय। पाहुयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी घेतलेला याचा आढावा। आम्ही यावेळेस दादर चौपाटीवर आहोत। दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर जर आपण पाहिलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात शेवाळ पाहायला मिळेल। अशा पद्धतीचं शेवाळ जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे कधीच पाहायला मिळत नव्हतं। मात्र गेल्या 2 दिवसापासून या समुद्राच्या किनाऱ्यावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेवाळ आलेलं आहे। कुठून हे शेवाळ आलेलं आहे याच्या संदर्भात कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाहीये। आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते साफसफाईची मोहीम जी आहे ते या किनाऱ्यावर राबवतात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेलं शेवाळ जे आहे ते इथून काढण्याचा प्रयत्न करतात आहे। त्यामुळे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे की हे नेमकं शेवाळ आलं कुठून। इथे रोज ज्या नागरिकांचा वावर असतो त्यापैकीच श्रीकांत बोहिटे आहेत। तुम्ही सांगा, तुम्ही हे जे शेवाळ बघितलं त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नेमकं काय आलं, कुठून हे आलं असावं शेवाळ? आता बऱ्याच ठिकाणी साधारण तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल होते आणि बहुतेक ठिकाणी बघितलंय की तिवरांच्या झाडाखाली अशा प्रकारची शेवाळ असतात आणि मोठ्या प्रमाणात कुठेतरी कत्तल झाली असेल त्यामुळे हे सगळं वाहून आलं असेल। आणि दुसरी गोष्ट आता ही तिवराची झाडं तोडली जातात आणि ऍक्च्युअली तिवराच्या झाडांमुळे सुनामी सारख्या मोठे प्रलय आणि येण्याचे चान्सेस त्यांना थोपवून धरू शकते। जर सपोज जर तिवराची झाडं नाही वाचवली गेली तर पुढे मुंबईवर खूप मोठं संकट येऊ शकतं। याकडे प्रशासनाने मला वाटतं जातीने लक्ष घालावं। 2-3 दिवसापासूनच हे शेवाळ किनाऱ्यावर दिसतंय का? याच्यापूर्वी कधी पाहायला मिळालं नव्हतं का? नाही, साधारण आता 2-3 दिवसापूर्वी परवा दिवशी खूप मोठ्या प्रमाणात होतं। आता काल एवढं नव्हतं पण आज परत त्याच प्रमाणात दिसते आहे ते शेवाळ। तर आता या जवळपासच मला वाटतं माहीम, बँड्रा किंवा या साईडलाच कुठेतरी हे झाडं तोडण्यात आली असावी। तिवरांची कत्तल झाली असावी त्यामुळे त्याच्या जे तळाखाली जे हे शेवाळ असतं ते समुद्र किनाऱ्यावर आलं असावं असा अंदाज जो आहे तो इथले स्थानिक नागरिक व्यक्त करतात आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही असं शेवाळ पाहायला मिळालं नव्हतं। त्यामुळे नेमकं हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेवाळ आलं तरी कुठून असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।